राज्यामधील लाखो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिरासमोर पाकिस्तान निर्मित चादर विक्री झाल्याचा दावा एका महिलेनं केलाय। चिंचवड पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। एकीकडे या तपासासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलेलं असून सदर महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चिंचवडचे पोलीस करतायत, तर दुसरीकडे मोरया गोसावी मंदिरासमोर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर सुद्धा कारवाई करण्यासंदर्भात महिलेची महापालिकेशी पत्रव्यवहार ही पोलिसांनी केलेला आहे। चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात। मीही गेले होते आणि दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते ते छोटीशी जत्रा भरते। त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात। तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या, ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली। आता ही चादर दाखवण्याचं मागचं कारण हे आहे की आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं। हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं। मी हे असं ओपन केलं आणि वाचलं। तुम्ही पण वाचा, दिसतंय। सदर परिसरामध्ये आम्ही एक अधिकारी आणि टीम आम्ही अशी नियुक्त केलेली आहे। त्याबाबत वरिष्ठांचं आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणचा आम्ही जो पथविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत, तसेच त्या महिलेशी संपर्क साधून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत। सदरची कारवाई ही पथविक्रेत्यावर कारवाई करण्याकरता महानगरपालिकेलाही त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करत आहोत आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर पथविक्रेत्यांच्यावर आम्ही कारवाई करून पुढील योग्य ती कारवाई करण्याची